हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण एकदम युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत, जी की चपातीवर बेसन टाकून तर पहा, बघितल्यानंतर 100% बनवाल. त्यासाठी बघा आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. यामध्ये आपण भरपूर भाज्या घालणार आहोत. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल त्या घालू शकता. त्यानंतर हिंग घातलं आहे, लाल मिरची पावडर थोडीच घालायची आहे, कारण मी हिरवी मिरची बारीक चिरून टाकणार आहे. त्यामध्ये बघा भाज्या घेतल्या आहेत, टॉमॅटो, कोथिंबीर, गाजर, बीट घेतलं आहे आणि कांदा. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. हेल्दी असं आपलं रेसिपी होत आहे, त्यामुळं व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. छान असं आपण थोडं थोडं पाणी घालून मस्त असं त्याचं मिश्रण तयार करणार आहोत. हे बघा किती छान झालं आहे बघा, बीटमुळे त्याला छान कलर आला आहे. त्यानंतर आपण चपाती लाटून घेतली आहे, रेग्युलरची चपाती. आणि जास्त चपाती भाजून घ्यायची नाही, लगेच पलटी करायची आणि आपण गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलं आहे ते असं हलक्या हाताने आपण त्याच्यावर पसरवणार आहोत. चला मग, आवडली ना रेसिपी? चला तर अजूनही ज्यांनी चॅनलला आपले व्हिजिट दिली नाही, सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. आणि रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायची आहे. हे बघा किती छान आहे. तुम्ही काही पण नाव देऊ शकता ह्या रेसिपीला. जे आपण मिश्रण केलं आहे ते पूर्ण चपातीवर असं पसरून घ्यायचं आहे. म्हणूनच गॅसची फ्लेम पूर्ण स्लो ठेवायची आहे, नाहीतर ती खालची जी बाजू आहे चपातीची ती कडक होऊन जाईल आणि कडक होण्यापेक्षा ती करपेल. म्हणून एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे आणि चपाती जास्त भाजून घ्यायची नाही त्यासाठीच. ते बघा सगळीकडे छान मिश्रण लावून घ्यायचं. मुलांना ज्या भाज्या आवडत नाही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे त्यानिमित्ताने मुलं भाजी पण खातील. अशी हेल्दी रेसिपी आहे बघा. छान असं आपण सगळीकडं ते म्हणजे मिश्रण आहे, बॅटर आहे ते लावून घेतलं. वरण आपण त्याला छान असं तेल लावणार आहोत. तुम्ही तूप लावू शकता, बटर लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. हे बघा छान सर्व बाजूने आपण जे मिश्रण आहे ते लावून घेतलं आहे. त्यानंतर मी इथे तेलाचा वापर करणार आहे. तुम्ही हवं तर बटर, तूप ते वापरू शकता. छान, खूप छान हेल्दी. त्यानंतर बघा आपण पलटी केलं आहे बघा, आणि वरून पण चपातीला आपण तेल लावणार आहोत. खूप छान असं हेल्दी ब्रेकफास्ट मुलांना तुम्ही शाळेच्या डब्यामध्ये पण देऊ शकता. असं छान असं रेसिपी आहे बघा. आणि छान पलटी करून घ्यायचं, दोन्ही बाजू छान अशा शेकून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर रेसिपी आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही घरचं मुलांसाठी देऊ शकता. पुन्हा आपण वरनं तेल सोडलं आहे, म्हणजे जे वरची बाजू आहे ती छान अशी भाजली जाईल. आपण पीठ लावलेलं आहे ते. खूप सुंदर आणि युनिक रेसिपी. एकदा खरंच अवश्य करून बघा आणि केल्यानंतर तुमच्या मुलांना आवडली की नाही ती कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. आणि जे आपण बेसन पिठाचं थर लावलं आहे ती बाजू छान मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे बघा. इथे स्लो नाही ठेवायचा, मध्यम गॅस ठेवायचा, म्हणजे ती बाजू आहे ती छान शेकल्या जाईल. खूप सुंदर, अगदी मुलं आवडीने मागून मागून खातील. तुम्हाला एवढी छान रेसिपी आहे बघा. सारखी सारखी बनवावी लागेल मुलांसाठी. आणि येथे आपण भरपूर भाज्यांचा वापर केला आहे, म्हणून हेल्दी पण आहे. घरचं खाणं कधीही चांगलंच असतं बघा. मुलांसाठी हेल्दी, घरातल्यांसाठी हेल्दी. छान अशा आपण दोन्ही बाजू छान शेकून घेणार आहोत. खूप छान होतो. तुम्ही ह्याला काही नाव देऊ शकता, पराठा म्हणू शकता, पिझ्झा म्हणू शकता. हे बघा किती छान भाजून झालं आहे. त्यानंतर मी वरनं चीज किसून टाकणार आहे. चीज मला जास्त आवडत नाही, त्यामुळं मी जास्त प्रमाणात घातलं नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही येथे चीजचं भरपूर प्रमाणात वापर करू शकता.
हे बघा, छान असं चीज लावल्यानंतर तर अगदी तुमचा पिझ्झाच तयार झाला आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण. मुलांना अगदी गरम गरम खायला दिलं तर आवडीने खातील आणि भाज्या पण त्यानिमित्ताने पोटात जातील. तुम्ही जे बाहेरचं मुलांना खायला देता त्यापेक्षा हे कधी पण चांगलं, हेल्दी झालं. त्यानंतर हे बघा, तुम्ही असे कट करून घेतले तर पिझ्झा तयार होईल आणि मुलं अगदी आवडीने खातील. अशा छान भाज्यांचा समावेश केलेला हेल्दी चपातीचा पिझ्झा. त्यानंतर दुसरं पण मी तुम्हाला करून दाखवते बघा. छान अशी आपण चपाती लाटून घेतली आहे. एकदम गॅसची फ्लेम स्लो आहे, मोठा गॅस ठेवायचा नाही. म्हणजे त्यानंतर आपण जे मिश्रण आहे ते वर्ण सगळीकडे स्प्रेड करणार आहोत, पसरवणार आहोत अशा प्रकारे. आणि तुम्ही हे मुलांसाठी नाश्त्याला बनवू शकता, जेवणासाठी बनवू शकता. अशी खास युनिक रेसिपी आहे. कसं होतं बाहेरचा पिझ्झा, त्यामध्ये तुम्हाला माहीत नसेल कुठल्या भाज्यांचा समावेश करता, कसला दर्जा वापरला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे ते जे मटेरियल वापरतात ते कसं असतं ते माहीत नसतं. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी असं मुलांसाठी हेल्दी नाश्ता करू शकता. जेवणासाठी पण छान आहे बघा. वरण आपण पुन्हा तेल लावून घेणार आहोत. कसं घरचं खाणं ते घरचंच खाणं. आपण ते प्रेम, महत्त्वाचं म्हणजे आई बनवते ना, ते प्रेम ओतून बनवते बघा. मग त्याला ती वेगळीच चव असते आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी पण असतं. वरण पण आपण पुन्हा तेल लावणार आहोत. तुम्ही ते बटर तुपाचा वापर केला तरी चालेल. छान असं आपण शेकून घेणार आहोत दोन्ही पण बाजू त्याच्या. खूप मस्त हेल्दी अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो. करून बघा, मुलांना अगदी 100% आवडेल अशी रेसिपी आहे. आणि तुम्ही एकदा बनवली तर घरातील मंडळी तुम्हाला सारखी सारखी बनवायला लावतील. एवढा हेल्दी असा आपला पिझ्झा, जो घरच्या आपण गव्हाच्या पिठाचा बनवला आहे. येथे मैद्याचा वापर नाही आणि जास्त बाहेरचं कुठलं साहित्य पण नाही. जे तुमच्या घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता. हे बघा, पुन्हा मी चीज किसून टाकत आहे. खूप छान लागतं बघा. अशा प्रकारे मुलांना तुम्ही घरचा पिझ्झा बनवून दिला तर मुलं पण खुश, घरातील मंडळी पण खुश होतील. असं हेल्दी खाणं आहे बघा. बघा किती सुंदर, कलर पण किती सुंदर आला आहे. आपण बीट टाकल्यामुळे तर त्याला खूप छान कलर आला आहे बघा. मुलांना तर खूपच आवडेल. तुम्ही असं त्याची घडी करून दिली तरी चालेल मुलांना. किंवा तुम्ही हे बघा किती सुंदर झाले आहेत बघा. पराठा म्हणू शकता किंवा तुम्ही पिझ्झा म्हणू शकता. काहीही तुमच्या आवडीने नाव देऊ शकता. एवढी युनिक रेसिपी बघा. टेस्टी, हेल्दी आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर भाज्यांचा समावेश केलेला सुंदर अशी चपातीचा पिझ्झा. एकदा बनवून बघा आणि बनवल्यानंतर मुलांना आवडलं की नाही कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा, आपण कट केलं आहे. बघू शकता, मुलांना अगदी पिझ्झाच वाटेल. तुम्ही ते भरपूर चीजचा वापर केला तरी चालेल. बघा किती सुंदर असा आपला चपातीचा पिझ्झा बनवून तर तयार झाला आहे. चला तर मग पटकन एक लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर छानशी कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. कंजूसी करायची नाही. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.